नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या अशा बातम्या आपण जाणून घेणार आहोत ज्यांचा निश्चितच शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। तर पहिली जी बातमी आहे मित्रांनो ती आहे पावसाळ्यासंबंधित। तर मित्रांनो यंदा 106% इतका मान्सून राज्यामध्ये होणार आहे। मित्रांनो दरवर्षी पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। ला निनाच्या अनुकूल परिस्थितीमुळे यंदा देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने सोमवारी वर्तविला आहे। यंदा मान्सून सामान्यपेक्षा जास्त आणि दीर्घकाळाच्या सरासरीच्या 87 सेमी म्हणजेच 106% असेल अशी माहिती पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव यांनी दिली आहे। म्हणजेच मित्रांनो यावर्षी पावसाळा हा जर जास्त असेल तर शेतकऱ्यांचे उत्पन्न सुद्धा जास्त येणार आहे। आणि दुसरी जी महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो ती आहे की गेल्या 5-6 दिवसांपासून जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस होत आहे। त्यामुळे आतापर्यंत जवळपास प्रत्येक जिल्ह्यांमध्ये 200 हेक्टरपर्यंत पीक फळबागांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। दरम्यान कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून नुकसानीची पाहणी करण्यात येत आहे। तिसरी जी महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो अवकाळी पावसांसह गारपीटमुळे नुकसान झालेल्या 770 पैकी 400 एकरांवरील पिकांचे पंचनामे हे सोमवारपर्यंत कृषी विभागाने केले आहेत। यामध्ये सर्वाधिक रब्बी हंगामातील ज्वारी हरभराचे तर फळबागांचे सर्वाधिक द्राक्षे पपई कलिंगडाचे नुकसान झाले आहे। उर्वरित क्षेत्राचे पंचनामे करण्याचे काम सुरू असून 2 दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे। त्यानंतर शासनाला प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे। त्याच्यानंतर चौथी जी महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो ती आहे पीक विमाचा हप्ता हा रखडला आणि शेतकरी भरपाईसाठी तात्काळला। मित्रांनो पावसाने ऑगस्टमध्ये दिलेल्या ओढीने खरीप पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम झाला। त्यामुळे उत्पादनात घट येईल हे गृहीत धरून पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना 25% रक्कम अग्रिम म्हणून देण्यात आली। उर्वरित रकमेबाबत पीक कापणी अहवालाचा आधार घेऊन विमा कंपन्या निर्णय घेणार आहेत। मात्र त्यासाठी केंद्र सरकारकडून 2000 कोटी रुपयांचा दुसरा हप्ता हा विमा कंपन्यांना अजूनही मिळालेला नाही। त्यामुळे शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत। त्याच्यानंतर पाचवी जी महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो ती आहे की केवायसी अभावी शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान हे रखडले। मित्रांनो शासनाकडून दुष्काळी आर्थिक मदत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना बँक खात्याची केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे। परंतु सर्व्हर डाऊन असल्यामुळे गेल्या 10 दिवसांपासून केवायसी करण्याची साईट ही बंद आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना केवायसी करता येत नाही आणि त्यांचे दुष्काळी अनुदान आले असून सुद्धा त्यांच्या बँक खात्यात जमा होत नाहीये। त्यामुळे शेतकरी अतिशय हैराण झाले आहेत। सानुग्रह अनुदानासाठी कृषी विभागाने अर्ज भरून मागविले होते। त्यानुसार बऱ्याच शेतकऱ्यांनी हे अर्ज भरून दिले आहेत। त्यानंतर बऱ्याच दुष्काळी अनुदानाच्या याद्या या प्राप्त झाल्यानंतर ऑनलाईन पोर्टलवरती विशिष्ट क्रमांक टाकून शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे काम सुरू झाले। मात्र केवायसी करण्याचे पोर्टल व्यवस्थित चालत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना केवायसी करता येत नाहीये आणि त्यांचे दुष्काळी अनुदान जमा होत नाही। या संदर्भात शासन स्तरावर काम सुरू असून लवकरच केवायसीचे पोर्टल हे सुरू होईल आणि शेतकऱ्यांना केवायसी करता येईल आणि त्याच्यानंतर त्यांचे दुष्काळी अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाईल। त्याच्यानंतर पुढची जी महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो ती आहे 2 लाख शेतकऱ्यांना 1000 कोटींचे पीक कर्ज। मित्रांनो चालू आर्थिक वर्षात 2 लाख शेतकऱ्यांना 1000 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे नियोजन जिल्हा बँकेने केले आहे। गेल्या वर्षी 1,99,889 शेतकऱ्यांना 942 कोटी 50,64,000 रुपयांचे पीक कर्ज वाटप झाले। यंदाही शेतकऱ्यांची संख्या तितकीच असून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी सभासदांना 10% जास्तीचे कर्ज देण्यात येणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या अशा बातम्या होत्या ज्या मी तुमच्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो होतो। तर माहिती आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।